नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या तमाम निवडून आलेल्या सदस्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि खरोखर या यशाचा वाटा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवली ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय जे म्हात्रे साहेब आणि पनवेलचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आणि खरोखर की यांच्या माध्यमातून आपण जी निवडणूक लढवली त्याला भरघोस असा प्रतिसाद या इथल्या पनवेलच्या नागरिकांनी दिला आणि त्याच्यात दुग्ध शर्करा योग आज माझा वाढदिवस आणि त्याच्यात अजून की आम्ही शेतकरी कामगार पक्षातनं भारतीय जनता पार्टीत आलो 10 मे रोजी आलो आणि खरोखर की जो न्याय माझ्यासोबत आलेल्या सदस्यांना नगरसेवकांना मिळाला ते आज 2 सोडले तर मला वाटतं 7 नगरसेवक आज निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो आणि जे माझे सदस्य 3 निवडून आले नाहीत त्यांना देखील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. अतिशय चांगली लढत, चुरशीची लढत त्यांनी दिली आणि एकच सांगेन की इथे जुना नवीन वाद हा अजिबात नाहीये हे याच्यावरनं स्पष्ट झालंय. कारण आम्हाला न्याय मिळाला म्हणजे माझ्यासोबत आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांना मानाचं स्थान मिळालं आणि इथून पुढे देखील आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहेच येत्या 5 तारखेला तर नक्कीच आम्ही ताकदीनं जुना नवीन काही असं न मानता आम्ही 100% भारतीय जनता पार्टी हा पक्ष कसा वाढेल याकडे माझं लक्ष असणार. काही बिनविरोध महापालिकेत गेलेल्या एकूणच जनतेला भविष्यात काय आपण कामाच्या स्वरूपात काय असं मी जिथून 18 नंबर मधनं गेल्या वेळेला निवडून आलो गेल्या 8 वर्षापूर्वी त्याच वॉर्डमधनं आता ममता बिनविरोध झाली. विरोधकांनी त्याच्यावर टीका केली की बिनविरोध समोरच्यांना तुम्ही आणलीत तर पैसे देऊन तुम्ही निवडून आणलीत. पण तुम्हाला पत्रकार बंधू आणि मी सर्वांनाच सांगू इच्छितो की समोर असणारे कॅन्डिडेट जर तुम्ही बघितले तर कदाचित ती नावं तुम्हाला देखील माहिती नसतील. त्याच्यामुळे ही नावच अशी आली आहेत की मला वाटतं मी केलेल्या कामाच्या जोरावर ही आणि माझ्यावर असलेला माझ्या वडिलांचा सन्माननीय जे म्हात्रे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या पावलावर पाऊल मी म्हणणार नाही पण मी प्रामाणिक प्रयत्न करत आलोय की जनतेची कामं ती वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील ही सगळी कामं मी करत आलेलो आहे तर नक्कीच त्याच्यामुळेच ममता ही बिनविरोध झाली असं मला सांगावं लागतं.